निशा फूड प्रोडक्ट. मी वनिता कुलकर्णी आहे. माझा घरगुती व्यवसाय आहे. मग सुरुवातीला आम्ही 200 रुपयाचं भांडवल घालून चालू केलं. अच्छा. जवळजवळ 7 वर्ष लोकांना घरी पिशव्या घेऊन हाताने नेऊन द्यायचं चलत, आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आम्हाला की पैशाला जायचं. आता लोक 2 तास मी नाही हो घरी म्हटलं तर 2 दिवसांनी या म्हणजे सुद्धा लोकांची तयारी आहे, पण माल आपलाच पाहिजे. जवळजवळ वार्षिक उलाढाल 20 ते 22 लाखापर्यंतची आहे आता. नमस्कार, मी श्वेता चिदमलवाड. आज आपण आलो आहोत एका अशा गृहिणींशी भेटण्यासाठी ज्यांनी फक्त 4 भिंतींमध्ये न राहता बाहेर जाऊन व्यवसाय करायचा विचार केला आणि आज त्यांचा व्यवसाय भारताबाहेर म्हणजे अगदी परदेशात पोहोचला आहे. आज आपल्यासोबत आहेत वनिता कुलकर्णी. त्यांनी जवळपास 30 वर्षांपूर्वी घरीच वाळवणीचे पदार्थ, दिवाळीचा फराळ असे पदार्थ बनवायला सुरुवात केली आणि त्यांच्या पदार्थांना आज इतकी पसंती मिळते की अगदी अमेरिका, न्यूयॉर्क, दुबईमधून त्यांना कस्टमर मिळताना दिसतात. आज त्यांच्याकडून आपण त्यांच्या व्यवसायाबद्दल, त्यांच्या या प्रवासाबद्दल या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. नमस्कार काकू. नमस्कार. मी तुमची ओळख करूनच दिली आहे, पण तुमच्याबद्दल आणखी माहिती आमच्या प्रेक्षकांना द्या. निशा फूड प्रोडक्ट. मी वनिता कुलकर्णी आहे. माझा घरगुती व्यवसाय आहे. जवळपास 29 ते 30 वर्ष झालं ह्या व्यवसायाला. आता पण तोच चालू आहे माझा. पण आम्ही घरगुती सगळे प्रकार बनवतो. खाण्याचे, फ्रूटचे लाडू, ड्रायफ्रूटचे लाडू हे सगळे बनवतो. त्याच्यानंतर कुरडी, पापड, शेवाई, लग्नाची रुखवत, शिदोरी ह्या सगळे प्रकार आम्ही त्यात बनवतो. काकू, तुम्ही गृहिणी आहात, मग हा व्यवसाय सुरू करावा, हे पदार्थ बनवून विकावेत असं तुमच्या डोक्यात कधी आलं? म्हणजे यामागची नेमकी प्रेरणा काय होती? हा व्यवसाय पारंपरिक आमच्या आईनं जात्यावर धरून करायची. अच्छा. त्यामुळे आम्हाला ह्याची सवय होती, याचा सराव होता. त्याच्यामुळे आम्ही घरगुती घरी करायचो, पण शेजारी पाजारी काकूंना मदत म्हणून जायचो. मग माझी बहीण होती अनिता कुलकर्णी, मग ती कॉलेजमध्ये होती. तिच्या ज्या मॅडम होत्या डॉक्टर जितेंद्र मत्सावर यांची बहीण, मग त्या प्राचार्य होत्या. तर त्या काय म्हणायच्या, नेहमी यायचे, कुठं जाता ग तुम्ही दुपारी? तर मग नाही काकू, असं मदत करतो, तू उन्हाळी आहे त्याच्यामुळे लागतंय सगळ्यांना. नाही म्हणे, तुम्ही असं केल्यापेक्षा आपण ह्याला विकलं तर. म्हणजे ह्या देगलूरला घेतंय कोण आपलं विकायला? कोणी घेत नाही. आज जुना काळ आहे ना, आता 25 वर्षाखाली. तर त्या म्हणे तसं नाही, मग मी सेल करून दिलं. तर मी म्हणलं तुम्ही करून दिलं तर आम्ही करू. मग त्यामुळे मी गिराईक आणते. मग सुरुवातीला आम्ही 200 रुपयाचं भांडवल घालून चालू केलं. अच्छा. मग आम्ही 60 रुपये किलोने माल द्यायचा, हातावर दळून हातावर करून सगळं. मग तो माल त्यांनी आम्हाला सेल करून द्यायचा. मग ते 200चे 400 झाले, 400चे 4000 झाले, वाढत गेले. मग त्याच्यानंतर काय झालं की आता मॅडमनी प्रोत्साहन दिला, करावं. मग प्रत्येकाने म्हणू लागला आम्हाला द्या, तुम्हाला द्या. आमच्याकडे तर भांडवल नको, वडील शेतकरी. मग तरी पण आम्ही बनवायचो. मग त्याच्यामध्ये मॅडम काय म्हणे, मी तुम्हाला जर ह्याचं जर लोन करून दिलं किंवा बँकेशी संवाद केला. मग मी काय केले, हे काशीनाथ पाटील गंगाधर म्हणून त्यांचा भाचा आहे, गंगाधर पाटील कारेगावकर त्यांना म्हणतात, त्यांचा भाचा आहे सुनील. मग त्यांचं इथं दुकान होतं महालक्ष्मी म्हणून. मग ते काय म्हणे की वणूताई माझ्याकडे माल ठेवा. तिथं ठेवलं. मग एका वेळेस काय झालं, वरून जे अधिकारी येतात त्यांनी ते माल बघितला, याला लायसन नाही, याचं काही रजिस्ट्रेशन नाही, मग माल कसं ठेवताय तुम्ही? त्यांनी म्हणे गरीब आहे बाई, मग त्याच्यामुळे आम्ही ठेवायलो त्यांचा माल. हरकत नाही म्हणे, तुम्ही ठेवा तो माल, पण अशा पद्धतीनं ठेवा की त्यांना लायसन काढून द्या. ते म्हणे त्या एकट्या आहेत, मग त्यांचे वडील शेतकरी, जातंय कोण? ते म्हणे तुम्ही सगळं करा, आम्ही मार्गदर्शन करू. मग नांदेडला शिवाजीनगर मध्ये आम्ही याचं फ्रूटचं लायसन काढून घेतलं. त्याच्यानंतर मग परत ते सगळे कागदपत्र करण्यासाठी आम्हाला घरची घरपट्टी पाहिजे होती. मग त्याच्यामुळे डॉक्टर जितेंद्र मत्सावर यांची बहिणीनं आम्हाला ते दिलं, मत्सावर मॅडम. मग तिथून हे सुरुवात झाली. जसं की सांगितलं, तुम्ही लग्नापूर्वी हे बनवायला सुरू केले की लग्नानंतर तुमचा व्यवसाय? लग्नापूर्वी आईसोबत मदत करायचो. लग्नानंतर मग जवळजवळ 2 वर्षांनी हा व्यवसाय चालू केला. अच्छा. मग त्याच्यामध्ये 4-5 वर्ष खूप त्रास झाला. म्हणजे देणं, आणणं, नेणं, हाताने नेऊन द्यायचं, स्वतः नेऊन दिल्यानंतर उद्या पैशाला जायचं. मग ते काळ तसाच गेला. त्याच्यानंतर मग लोन मंजूर झालं. मग लोन मंजूर झालेलं लोन कॅन्सल झालं. मेंबर लोक म्हणे आपल्याकडे नाही म्हणे, हा दिल्ली मुंबई इकडचा धंदा आहे म्हणे, चालत नाही इकडे.
मग काही कस्टमर म्हणे द्यावी लागते त्यांना लोन. मग त्यावेळेस इथं प्रकाश भाऊ काप्रतवार म्हणून आहेत, प्रकाश सावकार, त्यांनी म्हणे बाईले काय म्हणे आम्ही तिचा हातचा माल खातो आजपर्यंत ती देते आम्हाला आणि त्याच्यामुळे आम्हाला तिला दिलं पाहिजे. मग त्यांनी हो म्हणलं. मग डॉक्टर आल्लूरकर भाऊ म्हणून आहेत, त्यांनी म्हणे द्यायचं म्हणे त्यांना. मग यात सगळ्यात अजून जास्तीचं सहकार्य माझ्यासाठी म्हणजे राजेश महाराज देगलूरकर. त्यांनी काय म्हणे कशामुळे तुम्ही हिचं रोखवताय. मग मला ह्या लोकांचा म्हणजे परिचय आहे, माल देत होते पण मी त्यांच्याकडे माझं लोन रोखलं म्हणून गेलेले नव्हते. मग त्यांनी म्हणे तू तिथं चल मी येतो. मग राजेश महाराजांनी मला घेऊन गेलं. ह्या सगळ्याच्या मागं राजेश महाराजांचे कष्ट खूप आहेत. त्यांनी फिरवलं, मग त्यांनी हे सगळं करून दिलं. त्यावेळेस मी माझ्या गुरु महाराजांना विचारले, महाराज असं झालंय कसं करू. महाराज म्हणे 2 दिवस थांबून ते पैसे घे, मग तो मशनी घेऊन ये. मग आम्ही जवळजवळ 2003ला मशिनरी आणलो. अच्छा, म्हणजे एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की तुमच्या हातचे पदार्थ ज्यांनी खाल्ले, ज्यांनी त्यांची खूप मदत, त्यांनी तुम्हाला मदत केली. चांगलंय चांगलंय. मग आता तुम्ही काय काय पदार्थ बनवता. आता एरवीसाठी लग्नाची शिदोरी असली, आपल्याकडे अनारसे असतात, बुंदीचे लाडू असतात, बालुशाही असते, सगळ्या प्रकारचे स्वीट असतात, करंजी असते, पाकपुरी असते, खाजा असतात, चिरोट्या असतात, शिवाय दशमी, धपाट, इतर लोकांचे डबे, इमर्जन्सी, सगळं काही असते. ओके. आणि मग आता हे सगळं करताना, हा व्यवसाय सुरू करताना, हे पदार्थ बनवताना या सगळ्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबियांची कशी साथ मिळाली. चांगला प्रतिसाद होता. आमच्या आईने करायची ना हे घरी, त्याच्यामुळं आम्ही शिकलो. पण आईचं कसं होतं, घरगुती होतं. मग लोकांना कसं आवडते त्याप्रमाणे मग आम्ही कमी जास्त करून वाढवलं. आणि त्याच्यामध्ये आता लोकांचा इतका प्रतिसाद आहे. मी जवळजवळ 7 वर्ष लोकांना घरी पिशव्या घेऊन हाताने नेऊन द्यायचं चलत, आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आमलं की पैशाला जायचं. आता लोक 2 तास मी नाही हो घरी म्हटलं तर 2 दिवसांनी या म्हणजे सुद्धा लोकांची तयारी आहे. पण माल आपलाच पाहिजे लोक. अरे वा, चांगलंय चांगलंय. आता सध्या तुम्ही काय बनवताय, तुमच्याकडे काय ऑर्डर आली. आता सध्या फक्तच हो चालते. चकली बनवायला मी काटे शो पाहू शकता आपण. या अच्छा, म्हणजे तुम्हाला चकलीची ऑर्डर आली आहे. चकलीची ऑर्डर आपल्याकडे महिन्यामधून जवळजवळ आपण 40 ते 50 किलो माल घरगुती देतो. त्याच्याशिवाय आपण देवाचे सगळ्या प्रकारचे वाती बनवतो. शिवरात्र वात, आपली वात साधी, आरतीचे, लोकांचे सगळं, पुड चटणी, मेथकूट, मसाले, शेंगदाणा लाडू, नेहमी चालू असते आपल्या लोकांचं. आता ही चकलीची ऑर्डर आहे. आणि आपला दिवाळी फराळ पण खूप छान प्रमाणात जाते. दिवाळीला काय काय बनवता आणि कुठून म्हणजे देगलूर मधून लोक काय काय जास्त मागवतात. देगलूर मधून फक्त सगळ्या लोकांना सगळा माल आवडते. आपलं चिवड्यासहित माल जाते. विशेषतः म्हणजे आपण सुपारी बनवतो, सुपारी पावडर. अच्छा. आणि त्याच्यानंतर भाजलेली सोप, ही मार्केटमध्ये सुद्धा असते भाजलेली सोप, पण आपली खूप छान असते म्हणून घरगुती लोक सगळं आपलं घेत असतात. त्याच्यानंतर आपल्याकडे सगळ्या प्रकारचे लोणचे असतात, सगळ्या प्रकारचे, आंब्याचे, लिंबाचे, आवळ्याचे, कारल्याचे, वांग्याच्या लोणचं सहित लोणचं असते. वांग्याचं लोणचं पण तात्पुरतं 1 महिना 2 महिन्यासाठी असं. मग आता तुम्ही एवढे सारे प्रोडक्ट बनवून विकता, त्यामध्ये सर्वात जास्त लोकांची डिमांड असलेला प्रोडक्ट कोणता आहे. सगळ्यात जास्त डिमांड असलेल्या लोकांचं विशेष म्हणजे हे सगळं आता दिवाळी स्वीट हा वर्षभर व्यवसाय चालतो माझा. आणि त्याच्यानंतर कुरडी पापड जे आहे सगळीकडे फेमस आहे की आपल्याशिवाय माल भेटत नाही. अरे, त्याच्यामुळे ते सिजनेबल चालते. परत उरलेला माल वर्षभर सेल करण्यासाठी आपण जपून ठेवतो. आणि हे तरी नेहमी चालू असते, असं 2 दिवस पण बंद नसते. अच्छा, म्हणजे दिवाळी सोडून पण लोक. नाही, दिवाळी आपल्याकडे नेहमीच दिवाळी झाली. आता अगोदर दिवाळी काय कळत नव्हतं, पण आता नेहमी झाली. चांगले. बाहेर देशात पण आपला माल जातोय ना. पण ते मात्र. आणि विशेषतः माझ्या मुलीचं लग्न 2017ला झालं. 18-19 असंच गेलं. पण 20 पासून माझे जावाई जे करू लागायलेत मला बाजारातून कोथिंबीर कशी आणावी आतापर्यंत मला माहित नाही. अगोदर खूप कष्ट केले, आता मला काहीच नाही. आणणार त्यांनी, देणार त्यांनी, सेल करणार त्यांनी, पाठवणार त्यांनी, फक्त मी बनवते. दिवाळीत 8-9 क्विंटल माल मी एकटी बनवते. आणि ते दोघंच पॅक करतात, माझी लेक आणि जावई. ही आहे खमंग चकली. त्याचं नाव काटेश्वर, कोणी चकली म्हणतात. एक टेस्ट करा मॅडम, खाऊन बघा. मॅडम चकली खाऊन बघा, गरम आहे.
एकच बस. नाही, घ्या घ्या, टेस्ट बघा. खरंच एकदम खमंग आहे, खुसखुशीत झालेली आहे. जसं तुम्ही आता मगाशी मला सांगितलं की तुम्हाला परदेशातूनही आता एक प्रकारे ग्राहक मिळतात, तर जेव्हा तुमची फर्स्ट ऑर्डर इंडिया बाहेर गेली होती तेव्हा तुमची रिॲक्शन कशी होती, तेव्हा तुम्हाला कसं वाटलं होतं? आणि मला आपला माल जेव्हा बाहेर जाते हे ऐकूनच खूप आनंद झाला माल देण्याच्याच आधी. मग माल दिल्यानंतर त्यांचा रिस्पॉन्स एवढा छान आला की खूप छान आहे माल, आम्हाला खूप आवडला. मग ते एकामुळं दुसरे, दुसऱ्यामुळं तिसरे, एवढं चालू झालंय तिकडं. आता आम्ही दसऱ्याची देवी बसलं का दिवाळीच्या पहिल्या दिवशीपर्यंत आम्ही तिकडचा माल पाठवतो. दिवाळीला लोकलमध्ये देतो. हो. अरे वा. आणि हा सगळा व्यवसाय जे तिथपर्यंत जो माल जाते आपला ते केवळ माझ्या जावयामुळे जातो. त्यांचा प्रतिसाद नसला तर माझा माल तिथं गेलाच नसता. आता मला काय वाटायलंय, माझा माल चाललाय म्हणजे मीच गेले काय की तिकडे. हे बरोबर आहे, तुमच्या हातचे पदार्थ गेले काय, तुमचं नाव तिथे निघणारच आहे. नमस्कार, मी सुजित दिगंबरराव मुकुटकर, वनिता कुलकर्णी, ज्या की निशा फूड प्रोडक्टचे सर्वेसर्वा आहेत, त्यांचा मी जावाई. सुरुवातीला 2017पासून लग्न झालं आणि मग ह्यांचा घरगुती व्यवसाय. त्या सुरुवातीला ॲडव्हर्टाईज नव्हती, काही नव्हती. त्यांच्या परिचयाचं जे होते ओळखीचे त्यांनाच मग त्यांनी माल देत होते. मग त्यांच्या व्यवसायाला हातभार लावण्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे असा विचार मनात आला आणि मग त्यांच्या व्यवसायाची सुरुवातीला जाहिरात केली. जाहिरात करत असताना पहिल्यांदा पॉम्पलेटनं केली. पॉम्पलेट मग वर्तमानपत्रातून ते पॉम्पलेट वाटप झालं. त्यांच्या बिझनेसचा कार्ड तयार केला. ते सुद्धा जे माल घेऊन जातात त्या मालासोबत त्यांचं एक कार्ड देणं झालं. आणि मग नंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मोबाईलचा उपयोग केला, जे की सोशल मीडिया आहे. व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, इन्स्टावर, या सर्वांवर या आपल्या प्रोडक्ट्सची जाहिरात केली, जेणेकरून सर्व लोकांपर्यंत हा माल पोहोचावा, हाच त्यामागचा उद्देश होता. काकू, आता सुरुवातीला तुम्ही हे सगळे पदार्थ बनवायचा तेव्हा ते एक प्रकारे पारंपरिक पद्धतीने हातावर किंवा पाट्यावर वगैरे बनवले जायचे. आता मशीन्स वगैरे आल्या असतील, तर तेव्हाचं काळ आणि आत्ताचा काळ याबद्दल तुम्ही काय बोलाल? तेव्हाचा काळ कसा होता, तेव्हा ऑर्डर घेतल्याप्रमाणे बनवायचं आणि फार झालं तर एक 60-70 किलो स्टॉक करायचं, एक 4-5 प्रकार. आता कसं झालंय, जागेवर रोज 1 क्विंटलचा माल पुरत नाही मशीन आल्यामुळं, आणि त्याच्यामुळं पुन्हा साठवायचं तर लांबच राहिलं. पण ह्या मालच एवढा प्रमाणात जाते त्याच्यामुळे आता तेव्हापेक्षा आताची कमाई जास्त आहे आणि आता मालही खूप सेल होते. ओके, नाही कमाईच्या बाबतीत तर झालंच. आता पण जेव्हा तुम्ही अगोदर पदार्थ बनवायचा तेव्हा म्हणजे वेळ जास्त लागायचा किंवा मग हातावर बनवल्यामुळे जास्त वेळ जायचा आणि आता मशीनमुळं हे सगळं सोपं तेव्हा झालं? हातावर बनवायचं म्हणून वेळ जास्त जायचा, माल कमी व्हायचा. पण आपल्याकडे आताही 50% पदार्थ हातावरच बनतात. अच्छा. पापड, कुरडी, सगळं लोणचे वगैरे सगळं हाताने असते. उन्हाळी माल पूर्ण हाताने आहे. फक्त आपल्याकडे मशीनवर बनतंय म्हणजे पोह्याचं पापड, उडीद पापड, खाकरा, खट्टी भाकरी, त्याच्यानंतर शेवाई, हळद पावडर, भगर पावडर, हे एवढंच आपल्याकडे मशीनवर बनतं. आता परदेशी ग्राहक मिळण्याचा संपूर्ण श्रेय त्यांनाच जाते, कारण करणारे तेच आहेत. मी फक्त त्या मालाची जाहिरात करत होतो. त्यांची चव, त्याची मेहनत आणि हे सगळं करणं हे संपूर्ण त्यांचं आहे. हे जे विदेशाकडून ऑर्डर भेटली यामागचं एकमेव कारण म्हणजे त्यांच्या हाताची चव आणि त्यांची मेहनत. जे लोकांना त्यांचा विश्वास पटला, त्यांचे जे पदार्थ आहेत ते आवडले आणि मग इथून आपल्याला विदेशी ग्राहक भेटायला सुरुवात झाली. साहजिकच आहे, इथलचा माल विदेशात जाणं आणि हे अविश्वसनीय आहे. याचा आम्हाला खूप आनंद झाला आहे की आमचा माल विदेशात सुद्धा जातो. मग आता साधारण तुमची वार्षिक उलाढाल काय असेल, कितीपर्यंत कमाई होते तुमची? आता जवळजवळ वार्षिक उलाढाल 20 ते 22 लाखापर्यंतची आहे आता. तेव्हा नव्हती, तेव्हा आम्ही 400 रुपयापासून सुरुवात केली तर 2000 रुपयापासून घेतलं होतं. हा ना. पण आता 20 ते 22 लाख पारंपरिक. चांगलं आहे, म्हणजे इन्व्हेस्टमेंट केली त्याच्या आता 100 पटीपेक्षा जास्त भेटलं तरी ठीक आहे. बरं, सध्या
एका महिलेपासून हा व्यवसाय सुरू झालेला आहे. या व्यवसायाचं वाढ आपल्याला करायची आहे, जेणेकरून मोठा व्यवसाय उद्योगाचं रूप कसं देता येईल या पद्धतीनं आपण प्रयत्न करत आहोत. त्याचे काही मशीन्स वगैरे आहेत, ज्याला शासनाची सबसिडी किंवा शासनाचं अनुदान वगैरे लागेल, याचे आम्ही अभ्यास करत आहोत आणि लवकरच याला व्यवसायाचं रूप देऊन मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय सुरू करण्याचा आमचा मानस आहे. शेवटचं की तुम्ही एक गृहिणी आहात, गृहिणी असून तुम्ही व्यवसाय सुरू केला आणि त्याला आता एवढा चांगला प्रतिसाद मिळतोय, तर तुमच्यासारख्या इतर गृहिणींना तुम्ही काय संदेश द्याल किंवा काय सल्ला द्याल? प्रत्येकांना केलं पाहिजे आणि हा व्यवसाय त्रासून किंवा कंटाळून अशातला नाही. आपण घरात बसून करतो किंवा लगेच आज व्यवसाय करायचा आहे, आपण कुठंतरी मार्केटमध्ये उतरावं, काहीतरी मोठ्या प्रमाणात करावं असं नाही. शून्यातूनच विश्व निर्माण होणार आहे. आणि आजच्या घडीला सुद्धा माझे 2च रूम पत्र्याचे आहेत, टीनचे. आज हा सगळा एवढा व्यवसाय माझा तिथूनच होते. आणि मी अजून सुद्धा जागा वाढवलेली नाही, कुठली भाड्याची नाही, जी आहे ते आपलं आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की वनिता कुलकर्णी काकूंनी केवळ 400 रुपयांची इन्व्हेस्टमेंट करून निशा फूड प्रोडक्ट्स हा व्यवसाय सुरू केला होता आणि आज त्यांच्या व्यवसायाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. त्यांना परदेशातून कस्टमर्स मिळत आहेत आणि जवळपास 15 ते 20 लाखांपर्यंत त्यांची वार्षिक उलाढाल सुरू आहे. एक घरगुती महिला स्वतःच्या कष्टानं, स्वतःच्या मेहनतीनं इतका मोठा प्रवास करू शकते, याचं उत्तम उदाहरण आहेत वनिता काकू. नांदेड शहरातील किंवा आसपासच्या शहरातील गृहिणींसाठी त्या एक उत्तम उदाहरण आहेत. अशाच सक्सेस स्टोरी जाणून घेण्यासाठी आझाद मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त गृहिणींपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.